पंढरी जाया संसारा पंढरी जाया संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पायोबा भेटीची आवडी कृपाळू तातडी उत्तावीळ मागील परिहार पुढे नाहीसीन झालिया दर्शन एक वेळा वाट पाये उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उत्तावीळ तुका मने नेती अनिकाचे हाती बैसला तो चिरते निवडेना वाट पाये उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उत्तावीळ नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडु कंठ स्वरा रागा जी कीर्तने वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातू जो दान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम ते तिक्षो तयाची आचरणी नमन गा जैन धर्म जितविला बळी तो संभाजी जान नवाळी का उतरला जयाच्या कुळी त्या छत्रपतीच्या चरण रज कमळी साष्टांग नमन करीत सो विठ्ठला पंढरी शेजाऱ्याला संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पायोबा भेटीची आवडी कृपाळू तातडे उत्तावीळ प्रशस्त सेवेसाठी निवडला भंग ज्ञानियांचे राजे चिन्मय स्वरूपाधिकार विश्वमान्य विश्वप्रिय असणारे साधू संत जगद्गुरु तुकोबराय बाबा संसारात आलेल्या माणसाला सोपं साधन सांगतात कारण की माणसं साधन करायला जरासे भ्यायलेत सोपं साधन सांगितले बाबा पण साधन करणारे माणसं कोण्या लेवलचे ते तुकोबारायांनी पाहिलं बर का कारण की आपला कसा परमार्थ चालू आहे माहितीये का आपलं बाबा 80 समोर गेली 70 समोर गेली की मग आपण परमार्थाकडे येतो आता तुमच्या गावात इतकेच माणसं आहेत का नाही पण आवड कोणालाच राहिली नाही परमार्थाची पण तुकोबारायांनी तवा ओळखीलं बाबा की कलियुग चालू होणार आहे कलियुगात कोणाला आवड राहणार नाही म्हणून त्याने सांगितलं बाबा एक सोपं साधन सांगतो तुम्हाला एका साधकाने प्रश्न केला नेमकं कोणतं साधन आहे बाबा तर मग त्याने सांगितलं सोपं पंढरी शेजारे आल्यानो संसारा नेमकं कशासाठी जायचं काय कारण आहे तर मग त्याने सांगितलं दिनाचा सोयरा पांडुरंग पांडुरंग परमात्मा आपला सोयरा आहे आपला सोयराच नाही बाबा आपल्या मध्ये तुमच्यात देव आहे का नाही देव आहे तुमच्यात बाबा मग आपण काय म्हणतो माणसं आहेत आपण मग देव नाहीत का अहो पांडुरंगात परमात्म्याचा अवतारच आपण आहेत कारण की ज्ञानोबराय कोण होते महाविष्णूचा अवतार किंवा भगवद्गीतेमध्ये सांगितले बाबा ममयांश जीव लोके जीवभूत सनातना मनषष्टानी इंद्रियाने प्रकृतीस्थानी कर्षती आपल्यात देव नाही का आपल्यात देव आहे बाबा पण आपल्याला ओळखीता येत नाही मग तुकोबारायांनी सांगितलं बाबा तुम्हाला देव जरी ओळखीता येत नसेल तर आपण नातेवाईकाच्या निमित्तांतरीच जा कारण की संसारिक माणूस काहीच पाहत नाही फक्त नाथ पाहते बाबा आणि म्हणून सांगितलं दिनाचा सोयरा पांडुरंग
मग नेमकं नुसतं सोयराचे का? मग सोयरा कसा आहे माहितीये का? आपल्या सोयऱ्यासारखा नाही. आपला सोयरा बाबा पैसे पाहिले की या आता त्या या केव्हा आलते, आणि पैसा नसल्यावर बाबा मग काय नाही. ज्ञानोबा सांगतात, मी सांगत नाही. मनाचं काही बोलायचं नाही. आज एकादशी येतात आणि माझ्या घरच्यांनी काही शास्त्र लिहिलं नाही. माझ्या घरच्यांनी लिहिलं असतं तुम्ही काय ऐकलं नसतं बाबा. ज्ञानोबा सांगतात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. जगात जर कशाचा जर मान असेल बाबा तो म्हणजे पैशाचा. पैसा मुळीच परमार्थात लागत नाही, पण पैशाशिवाय काही चलत नाही. ऐसा कोणी दावा जया हे न आवडे. पैसा कोणाला आवडत नाही, जया हे न आवडे. पैसा सर्वांना आवडतो बाबा. काही काही माणसं म्हणतात परमार्थात पैसा घेऊन ये बाबा. व्यवहार कसा चालायचा? व्यवहार चालत नाही. व्यवहार शास्त्र सांगतंय. कारण की तुम्हाला जर बाबा जग जिंकायचं असेल, स्वैरा सांगतो मी, फक्त बोलण्याकडे ध्यान असू द्या. तुम्हाला जर जग जिंकायचं असेल तर तुम्हाला बाबा कला लागती. कलेन मरेंद्रा. तुम्हाला जर एखादा मोठा शत्रू जिंकायचा असेल बाबा तर तुम्हाला कपट लागत आहे. कपटेन शत्रू. एखादी पत्नी जिंकायची असेल तर मग बाबा धनेन कांता. पैशाशिवाय दुसरं काही चालत नाही. संसारात पैसा लागतो. आणि तुकोबाराने सांगितलं बाबा, संसारात जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुमचा दिनाचा सोयरा पांडुरंग परमात्मा आहे. पण कसा आहे माहितीये का? वाट पाय उभा भेटीची आवडी. उभा आहे तो. उभा म्हणजे तत्पर सांगितलंय बरं का. शब्दाचा अर्थ घ्यायचं नाही. कीर्तन आपल्याला जरासं करायचं बाबा. मग भाषा तर कळतील तुम्हाला. मी काय असा लिहिला आमचा बी नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उभा म्हणजे तत्पर. आपण बघा ना, सहज बोलता बोलता म्हणतो ते नाहीत का आमचे काका, ते उभेत पण आता राहणार नाहीत. आणि जे बसलेत का ते उभे राहणार आहेत. म्हणजे शब्दचा अर्थ असा नाही घ्यायचा की देव असणारा उभा आहे, पण कसा उभा आहे माहितीये का? तत्पर आहे. तत्पर मध्ये असणारा उभा आहे. म्हणून सांगितलं वाट पाय उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उताविळ. आणि बाबा नेमकं पाहिल्याच्या नंतर काय होते पांडुरंग परमात्म्याला? पांडुरंग परमात्मा सुखरूप आहे बर का. कारण की विचार सागर शिकत असताना गुरुजी सांगायचे बाबा, भगवान परमात्म्यासारखं सुख दुसरीकडे कोठच नाही. सर्व सुखाचे आगर. कारण की तो चैतन्य आहे ना. चैतन्य घन आहे. त्याला पाहिल्याच्या नंतर बाबा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती तो म्हणजे भगवान परमात्मा आहे. म्हणून त्याच्याकडे पाहिल्याबरोबर बाबा मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा. पण त्याचं आपल्याला दर्शन घ्यावं लागते. आपण पंढरपूरला गेल्याच्या नंतर दाटी जर दिसली बाबा तर दर्शन होत नाही आपल्याला. म्हणून ते एकादशीच्या दिवशी तुकोबऱ्या पहिल्या एकादशीच्या दिवशी कीर्तन करायचे बाबा. आणि त्या कीर्तनातून उपदेश करायचे बाबा, तुम्ही पंढरीशी जा, पंढरपूरला तुम्ही जा. त्या एकादशीच्या निमित्तानं का होईना पण माणसाला उपदेश करायचे. आणि म्हणून तुकोबऱ्याने सांगितलं बाबा, तो असणारा भेटीची वाट पाहतो आपली. आणि जे काय माग केलेले कर्माचं दुःख आहे का ते मात्र निवारण करते. कोटी ब्रह्मा त्या जाती मुख पाहता जाती. काय महिमा वर्णो आता सांगणे किती. कोटी ब्रह्मा त्या मुख पाहता जाती. इतका भगवान परमात्मा आहे बाबा. पण देव कोणाच्या स्वप्नात नाही. क्या घुगेवाडीकर, घुगे सावळीकर, मला आतापर्यंत सांगा तुमच्या गावात किती पब्लिक आहे? तुमच्या कोणाच्या स्वप्नात आलाय का बाबा? बरं जाऊ द्या, एकादशी धरणारा तरी आलाय का? बरं एकादशी धरणारा जाऊ द्या, माळकऱ्याच्या स्वप्नात आला का? का? कारण की कर्म चुकलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा अंतकरण करणामध्ये येण्यासाठी बाबा अंतकरण शुद्ध लागत आहे. जोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाही का तोपर्यंत पांडुरंग परमात्म्याची भेट होत नाही. एका एकादशींत भेटतच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याच्यासाठी तुकोबरायचा पुरावा बाबा. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ देवनी गोपाळ राये तेथे. जोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत पांडुरंग परमात्मा येत नाही. आणि तुकोबराय सांगतात बाबा, तुका म्हणे नेदी म्हणजे आतापर्यंत कोणाच्या हातात लागलाच नाही. एकदा का हातात लागला रे बाबा
की मग मात्र तो सुधरू देत नाही, कोणाच्या असणाऱ्या हातात लागत नाही. तुका म्हणे निधी आणि काचे हाती बैसला तो चित्ती निवडेना, साधा सोपा सरळ चार चरणाचा अर्थ. तुम्ही झोपले तरी चालतात. झालं आपलं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा म्हणजे असा, बाबा तुमचे दरवर्षी प्रमाणे, तुमच्या दररोजच्या पंधरवाड्या प्रमाणे तुमच्या एकादशीचा नियम आहे. आणि एकादशीच्या नियमाप्रमाणे बाबा आज ज्याच्याकडे आलेली एकादशी पण त्यांना न करता दुसऱ्यांनी केली असे असणारे आमचे माऊली महाराज. बरोबर का? काही चुकलं सांगा बरं का, कारण की नवीन आहे तुमच्या गावात. मी दोनदा तीनदा आलो पण एवढी घसेट नाही ना. एकदा नवीन नवरी आली ना जास्त घर माहीत नसतात. एकदा सतत सतत आल्यावर मग घर माहीत असतात. विडाल विडाल असे असणारे आमचे माऊली महाराज कोण आहेत? असो 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 कुठेतरी बसले असतात, ते ऐकत असतात. ऐका म्हणा. चला बरं, त्याने असणारा हा कार्यक्रम बाबा आवर्जून ठेवला ना, आवर्जून ठेवला पाहिजे. तुम्हाला एक पुन्हा सांगतो बाबा, साधं भजन करण्यापेक्षा पर्व काळात भजन केलेलं फायद्याचं आहे. आणि आज जो पर्व काळ आहे का बाबा, आज एकादशी येतात, पुन्हा सोमवार आहे. आणि तुकोबाराने वर्त कोणते सांगितलेत माहितीये का? बाकीचे वर्त कोणतेच सांगितले नाही. एक परता देवीचा उपवास करू नका, पण सोमवार आणि एकादश केल्याशिवाय तुम्ही मरू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण की एकादशी सोमवार न करती वर्त बाबा, त्याच्या असणारी जी काही परिस्थिती होती का ती मात्र आपल्याला सांगता येत नाही. तुकोबारांनी सांगितलंय. कोण त्यांची होईल नेनो, कोण त्यांची होईल नेनो, कोण त्याची कोण त्याची एकादशी व्रत सोमवार करती, कोण त्यांची गती होईल नेनो, कोण त्यांची गती होईल नेनो, कोण त्यांची गती होईल नेनो. एकादशी व्रत सोमवार करीती, कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो, एखादा उपवास करता आलात करू नका बाबा, पण एकादशी आणि सोमवार केल्याशिवाय मरायचं नाही माणसानं. तुकोबाऱ्या सांगतात. काही केलं तर करू नका तुम्ही, पण एकादशी आणि सोमवार मात्र ही मात्र पर्व तुम्ही करा. आणि हे पर्व आले बाबा श्रावण मासामध्ये. काय सांगतोय तुम्हाला बाबा, तुम्ही पर्व काळामध्ये केलेलं भजन आणि साधक केलेलं भजन, साधक केलेल्या कर्मामध्ये सुरेश महाराज परेशानी होती, पण पर्व काळामध्ये केलेली जे काय तप तुम्ही साधना आहे का बाबा, ती मात्र तुम्हाला 1000 पटीने पुण्य देते. म्हणून पर्व काळ साधला पाहिजे. तुम्हाला सांगतो बाबा, साधे 100 माणसं जेवण्यापेक्षा एक वारकरी जेवायला पुण्य लागत आहे का? कारण की या गोष्टीमध्ये काही काही पुण्य असते बाबा. किंवा ब्राह्मण जेव घालण्यापेक्षा एका गायीची सेवा करा. करा गाय सेवा, घरी देव येतो, सोडा निज कर्म बुगे वाडी कर, दुष्काळ जातो. म्हणून गायीचे गुगे सावळी कर नाही. विठ्ठल विठ्ठल गावाचं नाव चुकल्यावर काय म्हणणार नाहीत ना तुम्ही, पुन्हा गाड्या घेऊन माझ्या घरी असाल. पर्व काळ साधला पाहिजे. एका राजाने पर्व काळ साधला बाबा, त्याला माहितच नाही एकादशी काय आहेत म्हणून. आज एकादशी बर का, आज पुन्हा 2 एकादशी येतात. म्हणून बाबा इतकं महत्वाचे आजची तिथी, कारण की श्रावण मासामध्ये आज 6 वर्षाने पंचमी आलेली. कोणी विचार केला का? आणि त्या पंचमीच्या काळात जर तुम्ही शिवजी शंकरावर जर बेलाचं पान ठेवलं बाबा, तर 1000 पटीन पुण्य लागते. पण त्या तुम्ही पंचमीला कोणी गेलं नसेल महादेवाला बाबा, कारण की काही काही पर्व काळाचे काही काही देवाचे असणारे पर्व काळ आहेत. आणि ते पर्व काळ जर माणसानं साधले की माणसाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही बाबा. एका राजाने विचार केला की एकादशी म्हणजे काय असते त्याला माहित नव्हतं, पण एके दिवशी इंद्रदेवाच्या
राज्यामध्ये अडचण आली, अडचण आल्याच्या नंतर इमान घेऊन खाली आले बाबा. एकादशीचं महत्व पहा, आपण डायरेक्ट घेऊ जरा. तुम्ही म्हणसाल महाराज तू एक्सप्रेस चालवायला, कारण की टाइम कमी आहे आपल्याकडे बाबा. कारण की 11च्या समोर जाणं कीर्तन करायला पाप लागत आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही पहा ना, तुरीची डाळ अर्धा घंटा शिजवा आणि एकदा शिजल्यावर जाळ लावल्यावर आरावर ठेवल्यावर एक पद्धती. म्हणून बाबा समय जाणला पाहिजे बाबा. आणि त्या राजाच्या दरबारामध्ये इमान आलं, ते इमान शहाणं होतं बाबा. त्या राजाच्या राजधानीमध्ये भांडणं झाले, त्याला माहित नव्हते, पण ते इमान आलं, इमान उडत नव्हतं. ते इंद्राचे सेवक गेले आणि सांगितलं, राजा तुमच्या नगरीमध्ये असं कोणी पुण्यवान आहे का की त्या पुण्यवानाचा हात लागल्याच्या नंतर आमचं इमान उडणार आहे? राजाने सांगितलं, मी आतापर्यंत लय सोमवार केले राव, आतापर्यंत लय उपवास केले. काही माणसं देवीचे उपवास करतात आणि तुम्ही कोणताही देव. तुकोबारायने सांगितलंय, तुम्ही जर दगड समोर ठेवला आणि त्याच्यावर जर भाव ठेवला बाबा, तर तो सुद्धा तुम्हाला तारू शकतो. इतकी ताकद भावात असते. म्हणून भाव निर्माण केला पाहिजेत माणसाने. कोणता का देव तुम्ही पूजन, पण आपला भावच नाही. आपला भाव देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावा. चालते काहीच होत नाही. वाऱ्यात दिवा लावला पाहिजे. विठाला विठाला. बाबा त्या राजाने विचारलं, बाबा असं पुण्यवान आमच्या घरी कोण आहे? कारण की तुम्हाला भाव सांगू लागलो, सुंदर प्रमाण दिले, त्याच्याकडे नका पाहू. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, किंवा भावे विना देव. काहीच पाहायचं नाही कोणाकडे, जे येईल ते प्रमाण म्हणायचं. तुम्हाला मी काही म्हणणार नाही आजच्या दिवस. विठाला विठाला. आणि मग बाबा त्या एकादशीच्या निमित्तानं मात्र एका नवरा बायकोचे भांडणं झाले. त्या बायको भांडणामुळे उपवासी राहिली त्या राजाच्या नगरीमध्ये. आणि त्या राजाच्या नगरीमध्ये एक पत्नी उपवासी होती, ती तिथी म्हणजे एकादशी बाबा. आणि त्या एकादशीची तिथी उपवासी राहिल्यामुळं ती असणारी स्त्री आली आणि तिने हात लावल्याच्या नंतर इमान गेलं. मला एकच सांगायचं बाबा, नेमकं कशामुळे घडलं माहितीये का? तिने दररोजचे भांडणं खेळे उपवासी राहिली, पण महत्व नव्हतं बाबा. पण एकादशीच्या दिवशी ती उपवासी राहिली, तर तिचं मात्र महत्व झालं, निमान उडलं बाबा. तेव्हा त्या राजाला कळाला एकादशी म्हणजे काय. तर तीच एकादशी आज आमच्या माऊली महाराजांनी ठेवली. आणि त्या एकादशीच्या निमित्तानं माझ्या येड्या वाकड्या लेकराचं कीर्तन ठेवलेलं बाबा. या कीर्तनामध्ये सहभागी सर्वजण आहेत बाबा. किती सुंदर भजन आहेत. ते बंडातात्या कराडकर म्हणतात, बाबा तुम्ही समजे सुंदर आहेत, मैं किसी से प्यार करू. तुम्ही समजे सुंदर आहेत, मैं किसी से प्यार करू. असे असणारे तुम्ही सर्व भजने मंडळी, आमच्याच गावातली असणारी गान कोकिळा, आवाजातली बुलंद तोप बाबा, असे असणारे आमचे गुरुवर्य सुरेश महाराज टाकळकोटेकर, त्यांच्याही चरणी नतमस्तक. सुंदर अशी तुमच्या गावातली भजने मंडळी, कोणी माना टाकायले, कोणी उभेत बाबा. सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. पुन्हा असणारे बाबा भया सुद्धा आहेत. काय त्याचं नाव? विष्णू शक्तिमान माऊली, तुमच्या चरणी नतमस्तक होतो. सुंदर बाबा आहे. सर्वांच्या चरणी आमचे गुरुवर्य, ज्यांनी आम्हाला हरिपाठ शिकला लहानपणापासून, असे असणारे आमचे गुरुवर्य कैलास महाराज टाकळखोपेकर, तुमच्या चरणी नतमस्तक. आणि एकदा माईक सिस्टीम साठी टाळ्या वाजव. गंजा मंदिरातली पण चलविणारा ऑपरेटर बाबा, त्याच्यासाठी वा सुंदर अशी माईक सिस्टीम आहे. सुंदर असं तुमच्याच गावातलं जडवड रत्न आहे बाबा, ज्यांनी आम्हाला फोन केला तारखी बाबतीत. असे असणारे तुमच्या गावातली महान मूर्ती ओम महाराज घुगे सावळीकर, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. पुन्हा असणारे आमचे बाबा आहे. सर्व असणारे श्रोते मंडळी, तुम्ही प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळार चितसे भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकाराल की, तुमची यातनु मनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दाश सकळ मस्तकै पायावरी, मस्तकहे पायावरी, मस्तकहे पायावरी, मस्तकहे पायावरी. वारकरी संताच्या या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या या, वारकरी संताच्या या, वारकरी संताच्या या, वारकरी संताच्या मस्तक माझे पायावरी या
महाराजसाठी एकदा टाळ्या वाजवा राव. वा वा वा, असं पाहिजेत काहीतरी बाबा. मस्तक पायावर या वारकरी संताच्या, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तकाने सेवेला सुरुवात. बाबा तुकोबरायांनी सांगितलं, साधन सोपं सांगितलं बरं का संसारात आलेल्या माणसांना. कारण की संसारिक माणसांना बाबा पहिली गोष्ट सुखच नाही. आता तुम्ही जराशे जरी बसले तुमचे टोंगळे म्हणणार बाबा बसणं लय झालं, आता बस झालं म्हणणार तुमचे. का? कारण की आपण संसारात बाबा डिझेल संपल्यावर परमार्थात आलोत. गाडी कशी लांब जाईल? डिझेल संपल्यावर गाडी लांब जाते का भरलेली असल्यावर लांब जाते बाबा? डिझेल भरलेला असल्यावर लांब जाते. पण डिझेल भरलेला असल्यावर आपण कुठे गेलो माहितीये का? सोयाबीन फवारण्यासाठी. मान्य, सर्व मान्य बाबा. पण संध्याकाळी काय काम आहे? काही काम नाही. पण परमार्थाकडे कोणी आलं नाही. तुम्ही म्हणसाल महाराज मग आम्ही काय दररोजचं का घरी बसून आम्ही भजन म्हणतो बाबा? घरी काही काही माणसं येतात असं म्हणणं आहे की बाबा आम्ही काही खात नाही पण गळ्यात माळ